श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 10 भाग 2. शास्त्रीबुवा कधीही कुणाशीही वाद घालत नसत. एक वाडीकर गृहस्थाने शास्त्रीबुवांना हिणवण्याच्या दृष्टीने विचारले, योग कशाला हवा ते तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. शास्त्रीबुवा त्यांना हसून म्हणाले, मी अल्पमती आहे. योगशास्त्रात मला गती नाही आणि मी वादविवादही घालू शकत नाही. आपण ज्ञानी आहात, मी असमर्थ आहे. त्या माणसाला वाटले आपण जिंकलो. त्याला स्वतःविषयी अभिमान अहंकार झाला आणि तो गावी निघून गेला. इकडे दत्त महाराजांना ही गोष्ट काही रुचली नाही. वासुदेवांना सर्व शास्त्र अवगत असूनही त्याचे टेंभा मिरवणे पटले नाही. प्रत्यक्ष दत्त महाराज ब्रह्मचार्याचे रूप घेऊन त्या माणसापाशी गेले व या जगात योग कसा उपयुक्त आहे हे शास्त्राधारे पटवून दिले. तो गृहस्थ परत माणगावी आला व शास्त्रीबुवांना म्हणाला, मला भेटलेला तो ब्रह्मचारी कोण? तो परिचित असल्यासारखा वाटतो. शास्त्रीबुवा त्याला म्हणाले, ते प्रत्यक्ष दत्तगुरू होते. त्यांनी येऊन तुमच्या शंकांचे निरसन केले. पण दुर्भाग्य असे तुम्ही त्याच्याशी वादविवाद घालून त्याला ओळखू शकला नाहीत. एक कुष्ठरोगी बुवांना शरण आला असता बुवांनी त्याला दत्ताला प्रदक्षिणा घाल असे सांगितले. त्याने तसे करताच त्याला थोडे बरे वाटले व तो मी वाडीस जातो असे म्हणू लागला. बुवांनी त्याला सांगितले, तू हे गाव इतक्यात सोडू नकोस. उंदराने त्याचे शरीर कुरतडले असता बुवांनी त्याला तीर्थ देऊन आग शमवली व सांगितले, दत्ताज्ञे विरुद्ध माणगाव सोडून गेलास तर संकटात पडशील व कुणीही त्राता नसेल. तो गृहस्थ एवढे सांगूनही बुवांच्या नकळत वाडीस गेला. परंतु तेथील पुजाऱ्यांनी त्याला थारा दिला नाही. तो परतून माणगावी दत्त मंदिरात आला. परंतु देवाच्या इच्छेनुसार बुवांनी त्याला घालवून दिले. शेवटी तो स्वतःच्या गावी गेला व त्या रोगातच त्याचा अंत झाला. सावंतवाडीचे जावडेकर नावाचे कारभारी होते. त्यांच्या सुनेला पिशाचबाधा झाल्याने त्यांनी तिला अणावकरांकडे आणले. अणावकरांच्या अंगातील संबंधाने त्यांना माणगावी शास्त्रीबुवांकडे जाण्यास सांगितले. शास्त्रीबुवांनी त्यांना तीर्थ अंगारा देऊन दत्त जयंतीस या असे सांगितले. परंतु त्यांचे काही दत्त जयंतीस माणगावी जाणे झाले नाही. दिलेला अंगाराही पडून नष्ट झाला. त्यामुळे पुन्हा पिशाच्याने त्या बाईस धरले. जावडेकर सुनेस घेऊन परत माणगावी आले असता बुवांनी सांगितले की वाडीस जाऊन 100 ब्राह्मणांना भोजन दिल्यास पिशाच कायमचे निघून जाईल. अशा रीतीने बुवा पदोपदी लोकांना संकटातून वाचवत असत. एक वैदिक ब्राह्मण होता. तो गावोगावी हिंडून चर्चासत्रात भाग घेऊन विजयी होत असे व जयपत्रे घेऊन पुढील गावी जात असे. असाच एकदा तो माणगावी आला. माणगावीच्या वैदिकांबरोबर बुवांसमोरच चर्चासत्र आयोजित केले गेले. हा ब्राह्मण अत्यंत विद्वान प्रगाढ पंडित होता, परंतु अत्यंत गर्विष्ठ होता. त्याच्याबरोबर चर्चासत्रासाठी माणगावात शास्त्रीबुवांव्यतिरिक्त कुणीच नव्हते. बुवांनी त्याला कौतुकाने म्हटले, आज आपण येथेच राहावे. आपल्या सहवासाचा लाभ आम्हाला द्यावा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण तेथेच राहिला. त्या रात्री बुवांनी मंदिरात एक निरूपण सांगितले. तो ब्राह्मण अत्यंत चकित झाला व त्याला आजपर्यंत आपण शिकलेल्या वेदविद्या यापुढे काहीच नाहीत असे वाटले. त्याचा अहंकार नष्ट झाला व त्याला पश्चात्ताप होऊन त्याने बुवांचे पाय धरले. बुवांनी त्याचा भाव पाहून त्याला म्हटले, विवेकबुद्धीने वागावे, विद्येचा अहंकार नसावा. यापुढे तू सजग राहा, म्हणजे तुझे कल्याण होईल. शास्त्रीबुवा फक्त भिक्षेसाठी दुसऱ्यांच्या दारी जात असत. विनाकारण ते कुणाच्याही घरी जात नसत. एकदा ते वाडीला दत्तोपंतांच्या दत्त मंदिरात गेले असता ते आल्याची बातमी राजगृही पोहोचली व तेथे बुवांच्या मानसन्मानाची तयारी करण्यात आली. परंतु हे शास्त्रीबुवांना रुचले नाही व ते गावाबाहेर निघून गेले. ती तयारीही तशीच राहिली. नाना कोणकर हा महाकपटी दुष्ट माणूस होता.
त्याला शास्त्रीबुवांचे यश कीर्ती बघवत नव्हती. सदैव तो बुवांवर जळफळत असे आणि सदैव काहीतरी अनिष्ट घडावे म्हणून संधी शोधत असे. बुवांच्या घरी आईचे व बायकोचे सदैव भांडणं होत असत. अन्नपूर्णाबाईंना काय करावे ते कळेनासे झाले होते. सासूची वसवस व नवऱ्याची उदास वृत्ती यांनी त्या गांजलेल्या होत्या. त्यांना असे वाटले की आपण या संदर्भात कोणकरांचा सल्ला घ्यावा. कोणकरांना फारच आनंद झाला व ते अन्नपूर्णाबाईंच्या मदतीस सरसावले व म्हणाले, आंबोली येथे अन्नछत्र आहे, तेथे अन्नदानाचे काम चालते, तुम्ही तेथे स्वयंपाक करावा, त्या निमित्ताने जनसेवेचे पुण्य मिळेल. मी सर्व विचारांनी हे ठरवले आहे, तेव्हा आता आपण नाही म्हणू नये. अन्नपूर्णाबाईंनीही विचार केला, तेवढेच 4 दिवस आपल्याला सासूपासून लांब राहता येईल, कटकट कमी होईल व शांतता मिळेल आणि पुण्यही गाठीशी बांधता येईल. हा विचार करून अन्नपूर्णाबाई हो म्हणाल्या. बुवांच्या फजितीची आयतीच संधी मिळाल्यामुळे कोणकर आनंदी झाला व आपला हा डाव पूर्ण करण्यासाठी दिवस निश्चित केला. आदल्या दिवशी रात्रीच अन्नपूर्णाबाई कोणकरांच्या घरी मुक्कामाला गेल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून अन्नछत्राला जाणे निश्चित केले. शास्त्रीबुवांना कोणकराने याचा काहीही थांगपत्ता लागू दिला नाही. शास्त्रीबुवा दत्तसेवेत मग्न होते. शनिवारचा पालखीचा दिवस होता. आप्पा नावाच्या गृहस्थाला रमामातेने विनंती केली व कोणकरांचा बेत बुवांच्या कानावर घालण्यास सांगितला. पालखीचा कार्यक्रम संपल्यावर बुवा मंदिरात आले. त्यावेळेला हिया करून आप्पांनी अन्नपूर्णाबाई कोणकरांच्या मदतीने अन्नछत्रास जात असल्याचा बेत सांगितला. हे ऐकून बुवा स्तब्ध झाले व निर्विकार मनाने म्हणाले, कुटुंबाचे अन्नछत्रास जाऊन राहणे बरे वाटते का? हे बरे नव्हेच. आपणच माझ्यासाठी प्रार्थना करावी, देवच यातून काय तो मार्ग काढील. असे म्हणून ते झोपावयास गेले. आप्पांनी दत्तगुरूंची कळवळून प्रार्थना केली. इकडे कोणकर भल्या पहाटे उठून अन्नपूर्णाबाईंना अन्नछत्रास सोडण्याची तयारी करू लागले. परंतु एकाएकी त्यांना फुरसे चावले व ते विष भिनून तडफडू लागले. अशा रीतीने कोणकरांचे मनोरथ पूर्ण झालेच नाही व अन्नपूर्णाबाई परत माणगावी आल्या. अशा रीतीने दत्तप्रभूंनी बुवांचा मान राखला. शास्त्रीबुवांच्या संसारी सासू सुनेची भांडणे नित्य होत असत. बुवा निर्विकार मनाने हे सर्व बघत असत. रमाबाई म्हणत, मला तू दुर्लक्ष करतोस, माझ्या सुखाची तुला चाड नाही, तू बायकोचा अंकित झाला आहेस, असे म्हणून त्या सुनेवर राग काढत असत व सतत वाद घालून तिला घालून पाडून बोलत असत. यात भरीसभर कोणकरही दोघींची आपलेपणाने बोले व आगीत तेल ओतण्याचे काम करीत असे. बुवा जरी संसारात असले तरी संसारापासून त्यांना मुक्त व्हावे वाटत होते. अलिप्त राहून ते दत्तप्रभूंची चाकरी करत असत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.